आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या मूलभूत धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन जमियत उलमा हे हिंद सोलापूर तर्फे जिल्हाध्यक्ष मौलाना हारिस ईशा अती यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले। यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी माननीय सीमा होळकर यांनी सदर निवेदन शासनाकडे पाठविले जाईल व अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले। बैठकीत भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य, शिक्षणाचा अधिकार व समतेचा अधिकार प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रभावीपणे राबवावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना जमियतचे जिल्हा सेक्रेटरी हसीब नदाव यांनी सांगितले की मुस्लिम समाजाचे जाणीवपूर्वक विद्रुपीकरण सुरू असून ते तात्काळ थांबवले गेले पाहिजे। नागरिकत्व सिद्ध करण्याबाबत अल्पसंख्याकांमध्ये पसरवलेले गैरसमज प्रशासनाने दूर करावेत। सहशिक्षण सक्तीचा बाबतचा निर्णय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांवर लादू नये। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम समाजाने दिलेले बलिदान सर्व परिचित असून वंदे मातरम सक्ती करून राष्ट्रनिष्ठेची परीक्षा घेऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली। तसेच शासन पातळीवर लव जिहाद सारख्या शब्द प्रयोगामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जात असून अशा शब्द प्रयोगांवर बंदी घालणारे परिपत्रक जारी करावे। सूर्य नमस्कार यासारख्या धार्मिक कार्यक्रमांची सक्ती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांवर करू नये। तसेच प्रार्थनास्थळ विशेष तरतुदी अधिनियम 1991 ची कठोर अंमलबजावणी करावी। उर्दू भाषेचे संवर्धन व विकास करावा। गुंठेवारी कायद्याअंतर्गत मदरसे व मशिदींचे नियमितीकरण करावे। अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, नागरी सुविधा तसेच महिला, बालक व दुर्बल घटकांचे संरक्षण सुनिश्चित करावे। यासाठी पंतप्रधान अल्पसंख्याक 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी ही मागणी करण्यात आली। याशिवाय अल्पसंख्याक आयुक्तालय, वक्फ बोर्ड, उर्दू अकॅडमी, मौलाना महामंडळ व अल्पसंख्याक आयोग यांना पुरेसा निधी द्यावा। वक्फ जमिनीवरील अतिक्रमण हटवून त्या अल्पसंख्याकांच्या विकासासाठी वापराव्यात। अर्थसंकल्पात अल्पसंख्याक लोकसंख्येनुसार तरतूद करावी। द्वेषपूर्ण वक्तव्ये व मॉब लिचिंग सारख्या घटना यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी। मुस्लिम विद्यार्थ्यांना प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत 100% शिष्यवृत्ती द्यावी। तसेच सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा आयोग व डॉक्टर महेमूर रहमान अभ्यास गटाच्या शिफारसी राज्यात अंमलात आणाव्यात अशी मागणी करण्यात आली। या सर्व मागण्यांवर अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य माननीय वसीम बुरहान यांनी या बाबी शासनाकडे पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते जमीर शेख यांनी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर आपले विचार मांडले। बैठकीचे उत्कृष्ट नियोजन जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी दिलीप पवार यांनी केले। या बैठकीस जिल्ह्यातील विविध 25 प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते। प्रारंभी माध्यमिक शिक्षणाधिकारी अब्दुल कादर शेख यांनी शासनाच्या अल्पसंख्याक कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली। बैठकीस ख्रिश्चन समाजाचे अनिल विपत, जैन समाजाचे अध्यक्ष केतन शहा, पारसी समाजाचे अध्यक्ष झरीन अमेरिया, जमियत उलमा हे हिंद सोलापूरचे जनरल सेक्रेटरी हाफिज महमूद पटेल, हाजी मुस्ताक इनामदार, हाजी अब्दुल सत्तार दर्जी, युनुस डोनगावकर, हाफिज युसुफ चकोले, युसुफ प्यारे, मौलाना नौशाद, पत्रकार तौफिक नदाव, मुन्नाभाई शेख, मौलाना इफ्तिहाद यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे बैठक आयोजित केलेली होती। 25 वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी आपलं प्रेझेंटेशन या बैठकीमध्ये दिलं। 2 वर्षापासून एक आनंदाची बाब अशी आहे, आमचे वसीम बुरहान साहेब सोलापूरचेच आहेत, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आहेत। त्यांनी पाठपुरावा करून राज्यभर हा 18 डिसेंबरचा अल्पसंख्याक दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याविषयी परिपत्रकं दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांना असे आदेश निर्गमित करण्यात आले। त्यामुळे आजचं समाजाचे जे धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक जे प्रश्न होते त्या सामाजिक प्रश्नावर वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मत मांडली। जमियत उलमा हिंद महाराष्ट्र राज्याच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर एक कॉमन निवेदन आम्ही बनवलेलं होतं। त्यामध्ये सगळ्या समाजाचे प्रश्न होते, जन्मदाखल्याचा प्रश्न होता, जिहादचा अपप्रचार होता आणि आमच्या वंदे मातरमची भूमिका जी होती मुस्लिम समाजाची, त्या सगळ्या भूमिकेच्या विषयी आम्ही चर्चा करण्याचा चर्चा करून शासनाकडे ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। शासनाच्याकडे जो निवेदन दिलं त्या निवेदनावर कृतीशील कार्यक्रम आखण्याचं वसीम बुरहान साहेबांनी मला आश्वासन दिलं आहे, आम्हाला सगळ्या समाजाला आश्वासन दिलं आहे। आम्ही पूर्ण महाराष्ट्र राज्याचे जे मुद्दे मांडलेले आहेत, महत्त्वाचे मुद्दे, ती मुख्यमंत्र्याच्याकडून ती अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत। जमीर शेख सारख्या
अत्यंत सामाजिक जाणीव असलेल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या बैठकीत खूप मोठे आणि महत्त्वाचे प्रश्न शिक्षणाचे आणि अल्पसंख्याक समाजाचे मांडले. त्याचंही मी त्यांचंही आभार व्यक्त करतो. आणि या अल्पसंख्याक हक्क दिनाचं एक सोपस्कर म्हणून निर्माण न होता यापुढील ते सगळे आमचे अधिकार, हक्क आणि अधिकार संविधानात्मक जे आहेत त्याची अंमलबजावणी करण्याविषयी आम्ही सतर्क राहू, समाज सतर्क राहील, प्रशासनाने सुद्धा सतर्क राहून हे काम करावं अशी मी विनंती आपल्या माध्यमातून करतो.